हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन. अनुवाक पहिला. भक्ती म्हणजे परमप्रेमरूपा आत्मस्वरूपा. सूत्र क्रमांक 3. अमृत स्वरूपाच. ती अमृत स्वरूपासुद्धा आहे. भक्तीची पुढची व्याख्या म्हणजे भक्ती जशी परमप्रेमरूपा आहे तशीच ती अमृत स्वरूपाही आहे. भक्ती अमृत आहे म्हणजे अमर करणारी आहे. ती मरण मृत्यू जिंकणारी आहे. परंतु हा अर्थ इतकाच नाही. किंवा भक्ती म्हणजे एखादे रसायन, दवा, औषध नव्हे की ते अंगी बांधल्याने माणूस अमर होतो, मृत्यू जिंकतो. येथे हा अर्थ व्यापक रूपात सांगितला आहे आणि तो तसाच समजून घ्यायचा आहे. भक्तीमुळे भक्ताची जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते असे निरूपण करून पुढील सूत्र घ्यायचे नाही. कारण या सूत्रात भक्तीची महानता सांगितलेली आहे, ती जाणून घ्यायची आहे. कपाळाला टिळा, गळ्यात माळा, हातात चिपळ्या घेणे सोपे आहे, त्यामुळे कोणी भक्त होत नाही. हे सर्व करणे अत्यावश्यक नसले तरी ते केले म्हणून काही बिघडत नाही, हेही खरे आहे. ती भक्त होण्याची केवळ सुरुवात असते. भक्ताच्या अंगी भक्ती मुरावी लागते, तेव्हाच ती अमृत स्वरूपा होते. तेच येथे समजून घ्यायचे आहे. सूत्र क्रमांक 2 मध्ये दिव्य अशा योग ऊर्जेचा उल्लेख केला आहे. तेथे आपण निरूपण केले की भक्त परमात्म्यात इतका तल्लीन होतो की तो सभोवतालचे सर्व जग विश्व विसरतो. त्याचे भान केवळ परमात्म्याच्या चरणी एकाग्र होते, त्याची समाधी लागते. त्यावेळी त्याच्या बाह्य संवेदना अंतःप्रवाहित होतात, तो परिपूर्ण शुद्ध होत जातो. हेच समजून घ्यायचे आहे. भक्त स्वतःत विरून जिरून जातो. त्याच्यामध्ये असलेले रिपू, भौतिक आकर्षण, संसाराची ओढ, विषय भोगवृत्ती हे सर्व काही त्याच्यातच विलीन होते. मागे केवळ शुद्ध स्व उरतो. यामुळेच येथे स्वरूपा असा शब्द वापरला आहे. तो मोलाचा आहे. त्यातच या सूत्राचे सार आहे. भक्त स्वरूपा अमृत असतोच, केवळ त्याने भौतिक रिपूंचे विष त्या अमृतात मिसळलेले असते. त्यामुळे मिठाच्या एका कणाने नासणाऱ्या दुधाप्रमाणे हे अमृत रिपुमिश्रित होऊन निष्प्रभ होते. भक्तीमुळे त्यातील हे रिपुमय विष नष्ट होते आणि भक्त अमृत स्वरूपा होतो. विनोदी नट किंवा विनोदी लेखक 12 महिने 24 तास सतत हसत नसतो. त्यालाही त्याच्या आयुष्यामध्ये गंभीर होण्याचा प्रसंग येतो. त्यालाही रडण्याचा प्रसंग येतो. त्यावेळी तो गंभीर होतो, रडतो. विशेष म्हणजे म्हणूनच तो विनोदी भूमिका किंवा लेखन करू शकतो. नाहीतर त्याला त्या विनोदाचा कंटाळा येईल. त्याला जीवन, आयुष्य म्हणून निराळे असे काही असते. त्याला या सृष्टीचा विविधरंगी आनंद घ्यायचा असतो. केवळ हसत बसायचे आणि हसत ठेवायचे नसते. हे सांगण्याचा हेतू असा आहे की अमृत स्वरूपा प्राप्त झालेला भक्त मुक्त होतो, म्हणजे येथून नष्ट होत नाही. या विश्वात काहीही पूर्णपणे नष्ट होत नाही. आजच्या विज्ञानानेही हे मान्य केले आहे. काहीही पूर्ण नष्ट होत नाही, फक्त त्याचे रूपांतर होते. भक्ताचे अमृत स्वरूपा असे रूपांतर होते. तो या बहुविध सृष्टीचा आनंद कैवल्यानंदी होऊन घेतो. तो रिपूंपासून मुक्त होतो. त्यामुळे आत्मब्रह्माला अपेक्षित असे जीवन तो जगतो. सृष्टीलीलेचा आस्वाद घेण्यासाठीच आयुष्य असते. परमात्म्याने निर्माण केलेली ही सुंदर रम्य सृष्टी आत्म्याच्याच उपभोगासाठीच निर्मित केलेली आहे. ही सृष्टीलीला अमृत स्वरूपा होऊन भक्त उपभोगतो. भक्त या संसारात, भौतिकात मोठ्या आनंदाने जगतो, पण केवळ साक्षी राहून जगतो. तो या सृष्टीत त्याच्या देहादी इंद्रियांना सौख्य वाटते म्हणून बदल करत नाही. ही सृष्टी जशी आहे तशी उपभोगतो.
त्याचा पूर्ण नैसर्गिक आनंद घेतो. त्यामुळे त्याचा आनंद चिर न संपणारा असतो. कारण जे काही घडत असते तेच योग्य असते हे त्याने जाणलेले असते. औषध कडू असते, परंतु त्यामुळे रोग बरा होतो. भक्ताला असीम श्रद्धा असते की दुःख येते ते भोग प्रवृत्तीमुळे येते. आलेले दुःख उपभोगले की भोग प्रवृत्ती हळूहळू कमी होत होत नष्ट होते. यास्तव आपल्याला परमात्म्याने दुःख हे औषध म्हणून दिलेले असते, ते तो मोठ्या आनंदाने उपभोगतो. त्यामुळे नाराजी उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही. तो सदा आनंदी असतो. सूत्र क्रमांक 4. यत् लब्ध्वा पुमान सिद्धी भवती अमृतो भवती तृप्तो भवती. याच्या लाभामुळे पुरुष सिद्ध होतो, अमृत प्राप्त करतो, तृप्त होतो. हे सूत्र समजून घेण्याआधी प्रथम भक्ताच्या भूमिकेतून मुक्त आणि मुक्ती याबद्दल थोडं निरूपण करूया. भक्त पूर्ण मुक्त असतो, परंतु त्याला मुक्तीची इच्छा मात्र नसते. त्याला मुक्ती नको असते. परमात्म्याने त्याला मुक्ती देऊ केली तर तो परमात्म्याकडे कळवळून लढीवाळपणे भांडण करील की योगेश्वरा, कंटाळलात का या चाकराच्या सेवेला? मला मुक्ती देऊ इच्छित आहे. माझ्या सेवेत काही चूक झाली का की तुम्ही मला मुक्ती देताय? या पादसेवन भक्तीपासून मुक्त करता आहात. सेवा चाकरी करून घ्या, त्यापासून दूर करू नका. याचं कारण भक्त संसारातून भौतिक भोगापवर्गतेतून मुक्त होऊ इच्छितो, परंतु त्यामागे सायुज्य मुक्त म्हणून जीवन जगण्याचा हेतू असतो. सांसारिक भौतिक भोगापवर्गतेत त्याला स्वारस्य नसतं हे सत्य आहे. परंतु सायुज्य मुक्त म्हणून परमात्म्याची सेवा करायला, त्याच्या पायी दास म्हणून जगण्यात त्याला परम आनंद असतो. त्याला पादसेवन भक्ती करण्यात रस असतो. त्या योगे सतत परमात्म्याच्या सहवासात राहण्याचे भाग्य त्याला हवे असते. मुक्ती याचा अर्थ मुक्त जीवनाची समाप्ती. अंशात्मक आत्म्याचे परम आत्म्यात विलिनीकरण म्हणजे मुक्ती. या सृष्टीपासून कायमकरिता दूर निघून जाणे. परम आत्म्यात विलीन होणे याचा अर्थ परम आत्म्यापासूनही दूर जाणे. भक्त मुक्त होऊन चिर कैवल्यानंद उपभोगत असतो, परंतु त्याला मुक्ती मिळणे म्हणजे या चिर कैवल्यानंदाला मुकणे होय. कारण मुक्ती याचा अर्थ तो परमात्मा झाला. भक्ताला यात जरासुद्धा स्वारस्य नसते, कारण परमात्म्यासमोरून दूर होणे ही कल्पनाही त्याला सहन न होणारी असते. तेव्हा भक्त मुक्त जीवन परमात्म्याच्या सेवेत त्याची पादसेवन भक्ती करत, सेवा चाकरी करत व्यतीत करू इच्छितो. मुक्तात्मा म्हणून या सृष्टीचा आस्वाद घेऊ इच्छितो, त्याला मुक्ती नको असते. मुक्त भक्ताला येथे पुरुष असे म्हटले आहे. या सूत्रात सांगितले आहे की हा पुरुष सिद्ध होतो. परमात्म्याचा अंश म्हणून या सृष्टीचा आस्वाद घ्यायला आलेला हा पुरुष आता या नरदेही पूर्णत्वाला पोहोचतो. नरदेहाचे सार्थक होते, वर्तुळ पूर्ण होते. त्याला सिद्धी प्राप्त झालेल्या असतात तरीही तो त्याकडे आकृष्ट होत नाही. या सिद्धी हे त्याच्या भक्तीचे फळ असते. त्याच्या पूर्णत्वाची ती खूण असते. त्या त्याला आपोआप प्राप्त होतात. परंतु सिद्ध पुरुष परमात्म्याच्या सेवेत मग्न असतो. त्याला त्या प्राप्त सिद्धीत काहीही गम्य नसते. आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्या आहेत हेही तो विसरून जातो. त्याचे लक्ष एकच असते, ते म्हणजे परमात्म्याची पादसेवन भक्ती. सिद्ध पुरुषाला जेव्हा सिद्धी प्राप्त होतात तेव्हा ती म्हणजे त्याच्या अध्यात्म प्रगतीची खूण असते. या सिद्धी प्रदान करण्यात परमात्म्याचा एवढाच हेतू असतो की त्याला कळावे की तो योग्य दिशेने मार्गक्रमण करत आहे. आपल्याला सिद्धी प्राप्त झाल्या आहेत हे भक्ताला समजते. आयुष्य जगत असताना त्याला अशा अनेक प्रचिती येत असतात. या कलियुगात यातही मोठी गंमत आहे.
साधकाला भक्ताला त्याच्या सिद्धींची प्रचिती येते, परंतु साधक भक्त नवीन असतो, त्याला ते माहीत नसते. तो असे काही घडले की विस्मय पावतो, आश्चर्याने आपल्या गुरुला घडलेला चमत्कार सांगतो. मग तो आधुनिक गुरु किंवा त्याचा एखादा बाळगलेला चेला त्या साधकाला भक्ताला सांगतो की अरे यात चमत्कार वगैरे काही नाही, स्वतः महाराजांनी स्वामींनीच तुला ते दर्शन तेथे त्या अवस्थेत दिले. मला असे अनुभव अनेक वेळा आले आहेत. किंवा तो साधक भक्त स्वतःच महाराज स्वामी म्हणून स्वतःचा गण स्थापन करतो. त्या प्राप्त सिद्धींचा उपयोग भौतिक लभ्यांश मिळवायला करतो. लोकभजनी लागतात, मात्र या नवोदित महाराजांची स्वामींची आध्यात्मिक प्रगती खुंटते आणि हळूहळू लयाला जाते. मग राहिलेली अब्रू वाचवायला महाराज स्वामी जादूटोणा करू लागतात किंवा परम मौनात जातात. सिद्ध पुरुषाला सिद्ध भक्ताला सिद्धींशी कर्तव्य नसते. त्याचे जिणे सुकर व्हावे, त्याला या भौतिक जगतात देहधर्माला काही कमी पडू नये म्हणून या सिद्धी त्याला मदत करत असतात. त्याचा योगक्षेम चालावा म्हणून त्याला त्याची ही पादसेवन भक्ती सिद्धींच्या माध्यमातून झटत असते. कारण चांगले किंवा वाईट कसेही कर्म केले की त्याचे चांगले किंवा वाईट फळ हे निर्माण होतच असते. त्यामुळे सिद्ध भक्ताच्या सेवेचे भोग निर्माण होतात. ते फळ सिद्धींच्या रूपात असते. त्याचा अप्रत्यक्षपणे भक्ताला आयुष्य जगायला उपयोग होत असतो. अनेक वेळा याचा उपयोग भक्ताकडून समाजाला होत असतो. परंतु यात त्या सिद्ध भक्ताला काहीही कर्तव्य नसते, त्याचा त्याला थांग पत्ताही नसतो. एका बाजूला त्याच्या हातून सहजच म्हणून असे सत्कार्य घडत असते, तो सहजच म्हणून काही सत्कार्य करत असतो. अशा प्रकारे हे त्याचे फळ असे उपभोगून नष्ट होत असते, ते संचित होत नाही. त्याला व्यक्तिशः मुक्त किंवा सिद्ध म्हणूनच परमात्म्याच्या सेवेत मोठ्या आनंदात कैवल्यानंदात जीवन व्यतीत करायचे असते. त्याला मुक्ती नको असते किंवा सिद्धी नको असतात. हा असा परमप्रेमरूपा अमृत स्वरूपा भक्त अमृत प्राप्त करतो. तो पूर्ण तृप्त असतो, कारण जे व्हायला पाहिजे होते ते झालेले असते. तो मृत्युंजय होतो. तो मृत्यूच असे नव्हे तर जन्मसुद्धा पार करतो. जन्ममरणाच्या अतीत जातो. आता त्याचा जन्म किंवा मृत्यू काहीही होत नाही. तो ज्ञानाने जाणतो की तो म्हणजे एक परमचैतन्याचा अंश आहे, परम आत्मांश आहे. जेव्हा देह पतन होते तेव्हा ती लीला तो मोठ्या मजेने जाणतो की एक देह जीर्ण झाला आहे म्हणून दुसरा बदलला जात आहे. तो दुसऱ्या देहात देह लहान असला तरी मूलतः त्याचा स्थायी भाव जो पादसेवन भक्ती हा आहे तो चालू ठेवतो, कारण तो तृप्तात्मा असतो. यामुळेच आपल्याला बालपणापासून आत्मप्रचिती असलेले पाहायला मिळतात. प्रल्हाद, ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे, शंकराचार्य इत्यादी याची ठळक उदाहरणे आहेत. हरिओम.